इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जुलै 2022चा मराठी विषयाचा जो पेपर आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये कसा सोडवायचा हे संपूर्ण स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. या प्रकारचे जे पेपर आपण सोडवून घेतो आहोत त्याचा उपयोग तुम्हाला इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेचा बोर्ड परीक्षेचा पेपर सोडवताना नक्की होणार आहे. नेमकी कशी प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात, काढायची असतात, अचूक उत्तरं कशी निवडायची असतात, त्याचे नेमके ट्रिक्स काय आहेत हे आपल्याला नक्की इथं लक्षात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे जे काय जुन्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या आपण सोडवून पाहतो आहोत. आता इथे पहा 2022चा हा जो काय मराठी विषयाचा पेपर होता त्याच्यामध्ये विभाग 1 मराठी म्हणजे पेपर 1 मधील मराठी भाषा आणि गणित विषयाचा जो पेपर आहे त्यामधील हा मराठी विभाग आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न 1 ते 3 साठी आपल्याला एक उतारा दिलेला आहे. त्यासाठी एक सूचना दिलेली आहे. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा. आता इथे हा उतारा दिलेला आहे. या उतार्यावरती नेमके कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया. पहा इथे पहिला प्रश्न आहे, उत्तम समाजव्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही. अर्थात इथे आपल्याला उतार्यामध्ये वाक्य दिलेलं आहे की या उलट हुकुमशहाच्या आदेशाची तुलना वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांशी करावी लागेल आणि म्हणून इथं आपल्याला उत्तम समाजव्यवस्थेसाठी कुठल्याही प्रकारच्या आदेशाची आवश्यकता नाही तर शक्ती, माणुसकी, प्रेमभाव यांची आवश्यकता असते. पण आदेश जो आहे तर तो उत्तम समाज व्यवस्थेसाठी आवश्यक नाही असं या उतार्यात सांगितलंय. त्याप्रमाणे आपण 2 पर्याय इथं उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते. आता याच्यामध्ये 4ही विधानं पहिल्यांदा वाचावी लागतील. त्याला आधार आपल्याला उतार्यात शोधावा लागेल आणि मग आपल्याला उत्तर निश्चित करावं लागेल. पहा, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणतं तर राणी माशी इतकेच कामकरी माशांना महत्त्व असते. आता इथे आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे, तेवढेच महत्त्व कामकरी माशांना. आजची समाजव्यवस्था संकरित झालेली आहे. इथे सुद्धा आलेलं आहे आजच्या संकरित समाजव्यवस्थेसाठी सहकार्यापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येतं असा तिसरा पर्याय आहे आणि इथं आपल्याला असं दिलेलं आहे स्पर्धेपेक्षा देखील सहकारातून आपण जास्त कमवू शकतो. म्हणजे इथे उलट वाक्य दिलेलं आहे की स्पर्धेतून अधिक काही कमवता येतं परंतु उतार्यामध्ये स्पर्धेपेक्षा देखील सहकारातून आपण जास्त कमवू शकतो. म्हणजे नक्कीच हे असत्य विधान आहे. चौथं वाक्य, सार्वजनिक कार्य हे मधमाशांचे पोळे बनवण्यासारखे आहे. तर इथं पहिली ओळ जी आहे तर तिथं हे दिलेलं आहे की सामूहिक कार्य हे मधमाशांच्या मधुकुंभासारखं असतं आणि म्हणून सहकार्यापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येतं हे असत्य विधान आहे. आता पुढे पहा, तिसरा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता शब्द उतार्यात विशेषण म्हणून आला नाही. आता नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण असं म्हणतात. आता इथे आपण हे 4ही पर्याय बघूया की संकरित समाजव्यवस्था कशी आहे, संकरित. पुढे बघा, सामूहिक हा पर्याय आलेला आहे. सामूहिक कार्य असं इथं आलेलं आहे म्हणजे विशेषण म्हणून आलेलं आहे. इथे बघा, प्रत्येक कृती कोणती, प्रत्येक, त्यामुळे प्रत्येक हे सुद्धा विशेषण आलेलं आहे. आता दक्षता हा शब्द इथं उतार्यात दक्षतेची आवश्यकता नाही म्हणजे इथं विशेषण म्हणून हा शब्द आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी एक कविता दिलेली आहे आणि सूचना अशी दिलेली आहे की खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा. प्रश्न 4 असा आहे की कवितेतील वर्णनानुसार दुःख कोणाला झाले आहे. पहा, पहिला पर्याय आहे काळोख्या रात्रीला, 2 पर्याय आहे गळून पडलेल्या पानास, 3 पर्याय आहे धगधगत्या सूर्याला आणि 4 आहे ओसाड माळाला. आता इथं कवितेतली जी ओळ आहे ती ओळ पहा, आणि त्याच्या बिलगुनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास. आणि म्हणून इथं गळून पडलेल्या पानांस हे दुःख झालेलं आहे असं इथं आपण उत्तर लिहू शकतो कारण कवितेतल्या त्या ओळी आणि त्या ओळींमध्ये हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न 5 आहे, कवितेतील नाम व त्याला दिलेलं विशेषण यांतील अयोग्य जोडी ओळखा. आता पहा, इथे क्षुब्ध वात असा पर्याय आहे. आता इथे आपण जर बघितलं तर क्षुब्ध वात म्हणजे वात कसला तर क्षुब्ध वात म्हणजे वारा. इथे पहा जीर्ण पाचोळा, इथे पण जीर्ण पाचोळा आलेला आहे. आणि पुढे पहा, मोकळी तळाशी आणि जागा हो मोकळी तळाशी. इथं आता नाम आणि विशेषणाशी ती जोडी नाहीये. आणि इथे बघा, तरु त्यावरती एकला विशाळ. आता तरु कसा आहे तर विशाल आहे. त्यामुळे इथे आपण जर बघितलं तर मोकळा तळ हे याचं उत्तर आहे कारण ते नाम आणि विशेषणाशी जोडी नाही.
6वा प्रश्न आहे, पाचोळ्याचा उपहास कोण करत आहे? अर्थातच इथे झाडावरील पाने व गवत, वन व दिन, वृक्ष व माळ, उषा व निशा असं पर्याय दिलेले आहेत. आपण जर इथं कवितेमध्ये बघितलं तर तरुवरती हसतात त्याच पाने, हसे मुठ भरते गवतही मजेने. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 की झाडावरील पाने व गवत हे याचं उत्तर आहे. म्हणजे आपण कोणतंही अचूक उत्तर निवडत असताना आपल्याला जे दिलेले 4 पर्याय आहेत त्यात 3 पर्याय अयोग्य का आहेत हे आपल्याला जेव्हा ठरवता येईल तेव्हाच आपलं उत्तर अचूक आलेलं असेल. आता 7वा प्रश्न आहे की पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. आता बघा इथे पर्याय आहे उन्हाळ, अवखळ, दुर्दशा आणि अनिर्बंध. आपण जर बघितलं तर उन्हाळ, अनिर्बंध, अवखळ, स्वच्छंदी, मोकळा, स्वैर, उडाणटप्पू हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. आता दुर्दशा म्हणजे वाईट परिस्थिती, वाईट स्थिती, तर दुर्दशा हा शब्द इथं या 3 शब्दांपेक्षा वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल. 8वा प्रश्न आहे क्लेश या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? आता क्लेश म्हणजेच वेदना, दुःख. मग आता इथे आपण जर बघितलं तर दुःख हा समान अर्थाचा शब्द आहे. क्रोध, खंत हा काय त्याचा अर्थ होत नाही, पण क्लेश म्हणजे दुःख, वेदना याचा विरुद्धार्थाचा शब्द सुख असा होणार आहे, कारण क्लेश म्हणजे दुःख, कष्ट, यातना. मग इथं सुख हा पर्याय आपण निवडायचा आहे. आता 9वा आहे पुढीलपैकी अशुद्ध शब्द किती आहेत? आता एक एक शब्द आपण बघूया. बघा आधुनिक हा शब्द जो आहे तो चुकलेला आहे, कारण इथं अ ला काना आ असा पाहिजे होता, हा शब्द असा लिहायला हवा. नाविन्य शब्द बरोबर आहे. मूल्य शब्द सुद्धा चुकलेला आहे. पहा इथे मूल्य हा शब्द मचा उकार जो आहे तर तो दीर्घ असायला पाहिजे. नातेवाईक इथं शब्द बरोबर आहे. वैद्यकीयमध्ये क ची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ असायला पाहिजे, तो शब्द अशा पद्धतीने लिहायला हवा. स्वीकार शब्द बरोबर आहे. येऊन हे धातू साधित जे आहे तर तिथं व च्या ऐवजी उ असायला पाहिजे, त्यामुळे हा शब्द सुद्धा चुकलेला आहे. येऊन हा शब्द अशा पद्धतीनं लेखन त्याचं करायला हवं. ठेवून शब्द बरोबर आहे. ठराविक मध्ये सुद्धा अंत्य आकारांतापूर्वी येणारा इकार दीर्घ असतो आणि म्हणून व ची वेलांटी जी आहे ती दीर्घ असायला पाहिजे. अशा पद्धतीनं हे 5 शब्द जे आहेत तर ते अशुद्ध आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 10वा आहे, गावातील सर्व गावकरी त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करत होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडा. आता अंधेरनगरी म्हणजेच त्या ठिकाणी अव्यवस्थितपणाचा कारभार. तारेवरची कसरत म्हणजे खूप परिश्रम करणं. आणि यक्ष प्रश्न म्हणजे ज्याचे उत्तर देणं खूप कठीण आहे असा प्रश्न. आता इथे त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करत होते म्हणजेच त्याला चर्वित चर्वण असं म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता 11ला उपरती होणं म्हणजे पश्चाताप होणं, परावृत्त होणं. तर इथे आपल्याला समानार्थी वाक्प्रचार आहे तो परावृत्त होणं. आता पुढे उपकार स्मरण म्हणजे केलेल्या उपकाराची आपल्याला आठवण असणं, भ्रमनिराश होणं, निराशा होणं, स्मरण करणं, आठवणं हे अर्थ माहिती आहेत आपल्याला. आता 12वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या पर्यायांतील म्हणीचा अर्थ योग्य आहे? आणि अचूक उत्तराचे 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. दे माय धरणी ठाय, अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणं हे बरोबर आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, ओळखीच्या माणसांना एकमेकांची वर्म माहिती असतात, या म्हणीचा अर्थ बरोबर आहे. आता 3री म्हण आहे की ओळखीचा चोर जीवे न सोडी, अनोळखी माणसं धोकादायक असतात. तर इथं या म्हणीचा अर्थ असा आहे की ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो, त्यामुळे इथं ही जोडी चुकलेली आहे. 4था आहे आपला हात जगन्नाथ, स्वतःहून एखादी पिढ्या मागं लावून घेणं, तर हा अर्थ त्याचा नाहीये. तर आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते असा आपला हात जगन्नाथ याचा अर्थ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे जे आपण उत्तर निवडलेलं आहे ते इथं बरोबर आहे. आता 13वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दात अनुस्वाराचा उच्चार अयोग्य अनुनासिक वापरून लिहिला आहे? आता इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क, च, ट, त, प हे 5 आपण गट केलेले आहेत वर्णांचे, आणि त्याच्यामध्ये शेवटचं जे काय अनुनासिक असतं, शेवटचा जो वर्ण असतो प्रत्येक गटातला क, च, ट, त, प मध्ये, तर तो म्हणजे त्याचा उच्चार हे अनुनासिक असतं ते. आणि इथं संजय अनुस्वारानंतर जे अक्षर आलेलं आहे ज, आता ज हे कुठल्या गटामधला आहे तर च, छ, ज, झ, न, त्यामुळे इथं हा न बरोबर आलेला आहे. परंतु चंचल मध्ये आपण जर बघितलं तर इथे सुद्धा न यायला पाहिजे पण तो आलेला नाही. भांडण शब्द बरोबर आहे, रंग बरोबर आहे.
त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता 14वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या पर्यायांतील जोड शब्दांची संधिफोड योग्य नाही. आता अल्पोपाहार, अल्प अधिक उपहार असं दिलेलं आहे, पण तो अल्प अधिक उपहार असा पाहिजे. म्हणजे त्याचा विग्रह जो आहे तो अल्प अधिक उपहार असा असला पाहिजे. आजादी, अच अधिक आदी, सच्चरित्र, सत अधिक चरित्र, दुष्कर, दु अधिक कर हे बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय 1 बरोबर आहे. आता प्रश्न 15वा आहे की पुढीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य निवडा. आता इथे पहा, अचूक 2 पर्याय आपल्याला निवडायला सांगितले आहेत की मी गुरांना पाणी पाजले शिवाय चारा टाकला. आता समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते असतात तर पहा, आणि, व, आणखी, शिवाय ही काय आहेत समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. यातलं शिवाय हे पहिल्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आलेलं आहे, म्हणजे पहिलं वाक्य हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचं आहे. दुसरं आहे वाक्य पूर्वी निकाल जाहीर झाला की प्रवेशासाठी कॉलेजवर गर्दी दिसायची. इथे हे परिणामबोधक आहे. 9 वाजताची बस चुकली, सबब शाळेत जायला उशीर झाला, हे सुद्धा परिणामबोधक आहे. आणि तुला सर्व वस्तू दिल्या आहेत, आणखी काय हवं असल्यास सांग, इथे आणखी हे जे आहे अव्यय तर ते समुच्चयबोधक आहे. म्हणजे हे वाक्य सुद्धा समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं आहे. म्हणजे 15चं उत्तर 1 आणि 4 असं येईल. आता 16वा प्रश्न आहे मराठी भाषेत मूळ सर्वनाम किती. आता बघा, मूळ सर्वनाम मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः अशी एकूण 9 मूळ सर्वनाम मराठी भाषेत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 17वा आहे पुढीलपैकी वचन बदलानुसार विसंगत जोडी ओळखा. आता वचन बदल जो आहे म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, तर आपण इथं जर बघितलं तर साध्वी साध्वी बरोबर आहे, टीच टीचा बरोबर आहे, आसू आसवे पण बरोबर आहे, पण तिथी तिथीच यायला पाहिजे. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. 18वा प्रश्न आहे पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेल्या सामान्य रूपातील शब्दाचा मूळ शब्द कोणता. तो रखवालीच्या पवित्र्यात पलंगाखाली बसून राहिला. आता पवित्र्या असं सामान्य रूप आहे, मग त्याचा मूळ शब्द हा पवित्रा असं होईल. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता 19वा एक प्रश्न की पुढीलपैकी कर्मणी प्रयोग असणारं वाक्य कोणतं. आता आपल्याला 3ही प्रयोगांच्या खुणा माहिती असतील तर आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर अचूक काढता येतं. पहा, इथे मी संगणकावरही ई पुस्तके वाचतो. इथे जर बघितलं तर ती संगणकावरही ई पुस्तके वाचते, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे, त्यातही सकर्म कर्तरी प्रयोग आहे. आता गायीने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला. इथे गायीने, इथे कर्ता जो गायी आहे तर त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, ने हा प्रत्यय, आणि हंबरडा फोडला, हंबरडे फोडले, म्हणजे इथं कर्म हंबरडा आहे, त्यामुळे कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे. कालच मला वेतन मिळालं, हे सुद्धा अकर्म कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आणि इथे कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला, त्यांनी तर कर्त्याला सुद्धा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, आणि कस लावला, कस लावले, तर इथं पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. आता 20वा प्रश्न जो आहे की मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो, या वाक्याचा अर्थ न बदलता कोणते अकरणरूपी वाक्य तयार होईल. आता इथे करणरूपी आणि अकरणरूपी, करणरूपी म्हणजेच काय होकारार्थी वाक्य, आणि अकरणरूपी म्हणजेच काय नकारार्थी वाक्य. आपल्याला इथे काय करायचं आहे, अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करायचं आहे. की मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो याचाच अर्थ मी सहजच त्या ठिकाणी गेलो नव्हतो, असा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य तयार होईल. त्यामुळे 20ला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता 21वा प्रश्न आहे की पुढील ओळीतील क्रियापदाचा अर्थ ओळखा. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. इथं आज्ञाच दिलेली आहे एक प्रकारे परमेश्वराला, पण ती प्रार्थनेच्या रूपामध्ये दिलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक इथे आज्ञार्थ येईल. आता 22वा प्रश्न आहे की पुढीलपैकी बहुव्रीही समासाचं उदाहरण कोणतं. आता आपल्याला प्रत्येक समासाचा विग्रह पहिल्यांदा करून घ्यावा लागेल, आणि मग त्यावरून तो समासाचा प्रकार ओळखावा लागेल. गत वैभव म्हणजेच गेलेले वैभव बहुव्रीही समास आहे. गैरहजर हजर नसलेला अव्ययभाव समास. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष द्वंद्व समास, आणि ग्रंथकार ग्रंथ करणारा किंवा लिहिणारा तत्पुरुष समास. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक आपल्याला 1 हे त्याचं उत्तर येणार आहे, गतवैभव. 23वा प्रश्न आहे की पुढीलपैकी उत्प्रेक्ष अलंकारात कोणता साम्यवाचक शब्द येणार नाही. आता उत्प्रेक्ष अलंकारात साम्यवाचक शब्द कोणते येतात तर जणू, जणू काही, की, गमे, वाटे, भासे. आता यातले बघा वाटे, जणू, की हे आलेले आहेत. गत मात्र उपमा अलंकारामध्ये असतो, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 येणार आहे.
24वा प्रश्न आहे की तुरुंगात असताना सावरकरांनी कोणतं महाकाव्य लिहिलं. आता ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे. रामचरितमानस हे संत तुलसीदासांचं काव्य आहे आणि अखंड महात्मा फुल्यांचं आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे गोमंतक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गोमंतक हे महाकाव्य सावरकरांचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर घ्यायचं आहे. आता 25वा प्रश्न आहे की साहित्यिक व त्यांची टोपण नावे यानुसार कोणती जोडी चुकीची आहे. आता विनायक म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विनायक जनार्दन करंदीकर. दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे बरोबर आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख बरोबर आहे. ग्रेस माणिक शंकर गोडघाटे बरोबर आहे. म्हणजे इथं चुकीची जोडी कोणती आहे तर विनायक जनार्दन करंदीकर हे खरं तर त्यांचं नाव आहे, परंतु इथं चुकीचं दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, ही 2022ची जी काही संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे ती आपण संपूर्ण स्पष्टीकरणाचं पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 2021ची प्रश्नपत्रिका जी आहे तर ती पाहणार आहोत.